टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। कलेक्टर ऑफिसमध्ये ज्या 2 बैठका घेतल्या त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की आता जो पाऊस चालू आहे त्या पावसामुळे जिल्ह्यामध्ये झालेले किती शेतकऱ्याचं नुकसान आहे यावर आढावा बैठक घेतली। प्रत्येक BDO असतील, तहसीलदार असतील, तलाठी असतील यांना सर्वांना सांगितलं की तुम्ही सर्वजण साईड व्हिजिट ज्याला म्हणतो ज्या स्पॉटवर जाऊन व्हिजिट करायचे आहेत आणि तातडीने पंचनामे करायचे आहेत। सरकारने मुळात सर्वांना आदेश दिलेले आहेत तातडीने पंचनामे करण्याचे, परंतु काही ठिकाणी पंचनामे न झाल्यामुळे शेतकऱ्यामध्ये असंतोष आहे, तो दूर झाला पाहिजे। म्हणून सर्वांना स्पॉटवर जाण्यासाठी मी सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि शेतकऱ्याच्या अडचणी जाणून घेण्याचं काम त्यांनी करून ते सर्व कलेक्टरच्या कानी टाकलं पाहिजे आणि तातडीने त्याच्यावर काय उपाययोजना करायची ते कलेक्टरने करण्याचे त्यांना आदेशित केलेलं आहे। दुसरा महत्त्वाचा एक विषय होता तो आयुष्यमान भारत योजना आणि महात्मा फुलेची जी योजना आहे त्याचा खऱ्या अर्थानं शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये उपयोग किती % होतो। काही ठिकाणी असं पाहिलं की जे आयुष्यमान भारत योजनेचं कार्ड असतानासुद्धा त्याला आधार कार्ड आणणे किंवा राशन कार्ड मागणे हे जे चुकीचं आहे त्याच्यावरच जास्त भर काही लोकांचा काही डॉक्टरांचा मंडळींचा आहे। त्यासाठी एक जो सेवादूत तिथं बसला जातो त्या सेवादूत मार्फत आता पुन्हा एकदा त्या सगळ्यांची आता पुन्हा तपासणी केली जाणार आहे। प्रत्येक हॉस्पिटलसमोर बोर्ड विनामूल्य सेवा, 1 रुपया न भरता सेवा ज्या योजनेमध्ये आहेत त्या कशा पुरवल्या जातील यावर मॉनिटरिंग करण्याचं काम त्या सेवा आरोग्य दूताला देण्यात आलेलं आहे। आणि म्हणून या शहरामध्ये जे काही इतर भागातून लोक येतात त्यांना खऱ्या अर्थानं वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे हा त्याच्या मागचा उद्देश होता। केंद्र सरकारने ऑनलाईन गेमिंग गॅम्बलिंग सगळ्यांवर आता बंदी घातलेली आहे। अत्यंत चांगला निर्णय झालेला आहे। या गेमिंगमुळं किंवा ह्या सगळ्या जे काही जुगार अड्ड्याच्या याच्यामुळे अनेक लोकांनी आत्महत्या केल्यात, अनेक लोकांचं संसार उद्ध्वस्त झालेले आहेत आणि ह्याचा फायदा हा इथं भारतात नाही तर इथून सर्वसामान्य माणसाला लूट करून हा पैसा परदेशामध्ये वळवला जातो, गुंतवणूक तिकडे केली जाते। मग तो कोणताही सट्टा असेल, तो IPLचा सट्टा असेल किंवा ऑनलाईन गेमिंगचा असेल, लवकर करोडपती व्हा असे ज्या काही जाहिराती केल्या जातात त्या जाहिरातीमध्ये सर्वात महत्त्वाचा विद्यार्थी जे टीनएज आहेत ते त्याच्यामुळे बरबाद झाल्याचे आपल्याला पाहायला मिळतं आहे। म्हणून मी केंद्राचं मनापासून अभिनंदन करतो, एक चांगला निर्णय त्यांनी या माध्यमातून घेतला आहे। आता हे तुम्ही आता पाहत आता जे झालं ते झालं, आता काही होणार नाही याची काळजी घेतली। तुम्ही बाकी आम्हाला अक्कल शिकवण्याच्या भानगडीत पडू नका। लाचारांनो, तुम्हाला मतासाठी आणखीन तुम्हाला काय काय करावं लागणार आहे याची जाणीव आम्हाला आहे। मुसाला घेऊन मिरवणूक काढणाऱ्याची अवलाद तुम्ही, पाकिस्तानचा झेंडा घेऊन नाचणारे तुम्ही आम्हाला शहाणपणा शिकू नका। तुम्ही आता तुमची कबर स्वतःच खोदलेली आहे आणि म्हणून आता तुम्ही किती जरी विद्वत्तेच्या गोष्टी केल्या तर त्याचा नुकसान तुम्हालाच होणार आहे आणि लोक तुमच्याकडे चांगल्या नजरेने पाहत आहेत। खरे हिंदुत्ववादी कोण आहेत हे जनता जाणू नये। आता तू महिलांच्या सिंदूरवर सुद्धा चर्चा कर, त्या ऑपरेशनवर चर्चा कर आणि जे काही जे घडतंय ना त्याच्याबद्दल कधीही भारताला सहकार्य करण्याची भूमिका नाही। हे पाकिस्तान धार्जिणे आहेत, यांना पाकिस्तानाशी प्रेम आहे म्हणून यांचे वक्तव्य ते त्या पद्धतीनेच असतील। यांना प्रेम देशाशी नाही राहिलेलं, यांना पाकिस्तान प्रेमी येते। यांनी खऱ्या अर्थानं बाकीच्यांना आपण जे काही नावं ठेवतो यापेक्षा यांना पाकिस्तानात पाठवलं पाहिजे। याची तेवढी हिंमत नाही हो, यांची आता हिंमत राहिलेली नाही। हे फक्त बोल घेवडे आहेत, यांची आता त्या यांना शक्य झालं ना हे कलानगरच्या बाजूला जे स्टेडियम आहे तिथं सामने घ्यायला बसले। आपण
मागे निर्णय घेतला होता घाटीमध्ये अर्ध्या याच्यावर MRI आणि स्कॅन, म्हणजे तो निर्णय अद्याप इम्प्लिमेंट झाला नाही. इम्प्लिमेंट झालेला आहे. कलेक्टरने तसं पत्र त्यांनी घाटीला दिलेलं आहे आणि झालं नसेल तर त्यांच्यावर सुद्धा मी घाटीच्या अधिकाऱ्यावर म्हणजे डीनवर सुद्धा कारवाई करायला मागे पुढे पाहणार नाही. गोगावले जे आहेत त्यांच्यावर संदर्भात एक मुद्दा समोर आलाय. जिल्हा परिषद शाळेचे 2 शिक्षक होते, त्यांनी उसनवारी तत्वावर त्या शिक्षकांना स्वतःच्या वैयक्तिक PA म्हणून नाही, याबद्दल मला आणखीन परिपूर्ण माहिती नाही, त्यामुळे याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. कोणतीही बडी असो का छोटी असो, कोणतीही कारवाई मनपा थांबवणार नाही. मनपा पुन्हा असा भेदभाव केला तर त्याच्यावर दखल मी स्वतः घेणार आहे. म्हणून गरिबाच्या घरावर बुलडोजर मोठ्यांना संरक्षण हा असा प्रकार कधी घडणार नाही, मी घडू देणार नाही. लाडकी बहीण योजनेचा अनेक जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी लाभ घेतलेला आहे, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. निश्चित कारवाई होईल. निश्चित कारवाई केली जाईल. लाडकी बहीण योजना ही सर्वसामान्य महिला भगिनीसाठी होती, ज्यांना आधार नाही अशा बहिणींसाठी होती. जे 4 व्हीलरमध्ये फिरतात त्यांनी सुद्धा त्याचा फायदा घ्यावा, जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांनी फायदा घ्यावा. हे चुकीचं आहे आणि हे एका अर्थानं शासनाची फसवणूक आहे, म्हणून त्यांच्यावर निश्चित कारवाई करायला पाहिजे. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.